27/10/2025 या दिवशी रात्री साधारण 2:30 वाजताच्या सुमारास चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक साळवे साहेब यांना एक माहिती मिळाली होती की एका मारुती स्विफ्ट गाडीमध्ये काही संशयित इसम आहेत एक ठिकाणी थांबलेले आहेत. त्याप्रमाणे मग त्यांनी संबंधित माहितीप्रमाणे वर्कआउट केलं आणि ती गाडी पकडली. त्या गाडीमध्ये नांदेड आणि वैजापूर या ठिकाणचे काही इसम होते. त्यांना ताब्यात घेतलं, गाडीची झडती घेतली. तर त्याच्यामध्ये 2 तलवारी, 2 गावठी कट्टे, 10 राऊंड असं त्याच्यामध्ये मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्या ठिकाणी जे लोक मिळून आले त्यांची नावं अशी आहेत: दिलीप सिंग पवार, विक्रम बोरगे, अनिकेत सूर्यवंशी, अमनदीप सिंग अवतार सिंग राठोड, सद्दाम हुसेन मोहम्मद आमीन हे बाहेरगावचे लोक आहेत. आणि त्यामध्ये लोकल 2 आहेत, अक्षय महाले आणि जयेश महाजन. हे सर्व लोकांजवळ हे साहित्य मिळून आले. याच्यावरून हे लोक कुठला तरी मोठा गुन्हा किंवा दरोडा वगैरे करण्याच्या तयारीत होते असं आमच्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं. त्याच्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही अधिक तपास त्याच्यामध्ये करत आहोत. हे जे गुन्हेगार आहेत त्यापैकी हा दिलीप सिंग आहे. याच्यावर नांदेडमध्ये 7 गुन्हे आहेत. खुनाचे गुन्हे आहेत, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे आहेत, आर्म ॲक्टचे गुन्हे आहेत. त्याचबरोबर विक्रम बोरगे नावाचा एक आरोपी आहे, तो आहे वैजापूर संभाजीनगरचा. त्याच्यावर सुद्धा एकूण जवळजवळ 14 गुन्हे आहेत. त्यात बहुतांश गुन्हे हे आर्म ॲक्टचे आहेत, म्हणजे गावठी कट्टे बाळगल्याबद्दलचे आहे. चोपडा शहरमधला जो आरोपी आहे अक्षय महाले, याच्यावर सुद्धा काही दारूबंदीचे केसेस आहे, आर्म ॲक्टचे केसेस आहे, अशा प्रकारचे गुन्हे आहेत. ह्या सर्व आरोपी अटक केलेली आहे. त्यांना आज कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. यांच्याकडून जो एकूण सगळा मुद्देमाल जप्त केलेला आहे तो 13,10,000 रुपयाचा मुद्देमाल त्या गाडीच्या किमतीसह आम्ही जप्त केलेला आहे. ही जी कारवाई आहे चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब, त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ बिसे, हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अमोल पवार, मदन पावरा, रवींद्र मेढे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे, ह्या सर्व टीमनं आणि PSI चेतन परदेशी या टीमनं ही कारवाई केलेली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना रोख स्वरूपात बक्षीस पण दिलेलं आहे.